बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4 साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. डॉल घेऊन आली आहे आजचा आपला टॉपिक आहे 6.2 द किंगडम ऑफ प्लांट्स. द किंगडम ऑफ प्लांट्स. ओके, किंगडम म्हणजे राज्य, राजाचं राज्य. किंगडम राज्य, पण इथे कोणाचं राज्य आहे? प्लांट्स म्हणजे झाडे वनस्पती यांचं राज्य आहे. तर या झाडांच्या आणि वनस्पतींच्या राज्यात आज आपण जाणार आहोत द किंगडम ऑफ प्लांट्स. बघा, किंगडम ऑफ प्लांट्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत, हो की नाही? वनस्पती अत्यंत विविध प्रकारच्या असतात. या विविध प्रकारच्या वनस्पतींमध्ये म्हणजेच त्यांच्या राज्यामध्ये आज आपण जात आहोत. वी आर गोइंग टू किंगडम ऑफ प्लांट्स. बघा, फर्स्ट ऑफ ऑल we all know that plants are very useful to us. आपल्या सर्वांना माहिती आहे वनस्पतींचा आपल्याला विविध प्रकारे अनेक प्रकारे उपयोग होतो. अगदी जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींसाठीच आपल्याला वनस्पतींची आवश्यकता असते. आपण नेहमीच बघतो, बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माणसाला काय आहे? श्वास. आपला श्वास हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या जगण्यासाठी. आणि या श्वासासाठी आपल्याला आपल्या शरीरात घ्यावा लागतो ऑक्सिजन. ऑक्सिजन घेऊन आपण शरीरात ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर सगळ्यात महत्त्वाचा हा जो ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन आपल्याला मिळतो वनस्पतींपासून. आणि आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात. वनस्पती आपल्या विरुद्ध करतात. आपण ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. वनस्पती कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि ऑक्सिजन आपल्यासाठी बाहेर सोडतात. मग हवेमध्ये जेव्हा भरपूर वनस्पती असतील आजूबाजूला, तेव्हा हवेत भरपूर ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला आढळतं, कारण वनस्पती ऑक्सिजन बाहेर सोडतात, उच्छ्वासाद्वारे ऑक्सिजन सोडतात. तर आपला सगळ्यात आयुष्याचा महत्त्वाचा घटक ऑक्सिजन हा आपल्याला वनस्पतींपासून मिळतो. दुसरा घटक आपल्याला जीवनासाठी आवश्यक आहे अन्न. रोजच्या जेवणासाठी, रोजच्या खाण्यासाठी आपल्याला अन्नाची खूप आवश्यकता आहे. आपल्या शरीराच्या वाढीसाठी, आपल्या शरीरातली झीज भरून येण्यासाठी, हो की नाही? आपल्याला शक्ती येण्यासाठी, आपल्याला एनर्जी मिळण्यासाठी आपल्याला अन्नाची खूप आवश्यकता आहे. आणि हे अन्न आपल्याला मिळतं वनस्पतींपासून. वी गेट फूड फ्रॉम ट्रीज. वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स. हो की नाही? हे अन्न आपल्याला वनस्पतींपासून मिळतं. गावच्या ठिकाणी, काही खेड्यांमध्ये जिथे अजून गॅस पोहोचलेला नाहीये, त्या ठिकाणी अन्न शिजवण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. फायरवूड, जंगलातलं लाकूड आणून ते चुलीमध्ये घालतात, चूल पेटवतात आणि चुलीवर अन्न शिजवतात. अन्न शिजवण्यासाठी जे लाकूड असतं ते सुद्धा आपल्याला प्लांट्स पासून म्हणजेच वनस्पतींपासून मिळतं. वी गेट फायरवूड फ्रॉम द प्लांट्स. ओके, नेक्स्ट आपण म्हणतो आपल्या जगण्याची गरज काय? अन्न, वस्त्र, निवारा. अन्न पण आपल्याला वनस्पतींपासून मिळालं. आता वस्त्र म्हणजेच आपलं कापड बनतं कापसापासून, आणि हा कापूस आणि काही विविध प्रकारचे धागे आपल्याला मिळतात
वनस्पतींपासून. सो वी गेट क्लोथ्स फ्रॉम प्लांट्स. बघा, काही लाकूड टिकाऊ असतं आणि अशा टिकाऊ लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर बनवतात. बसायच्या खुर्च्या, सोफे, कपाट, बाक, टेबल हे सगळं फर्निचर झाडाच्या लाकडापासून बनवलं जातं. सो plants give us wood for furniture. We get furniture from the wood of plants. झाडाची सालं ज्याला बार्क म्हणतात, ती पाण्यात भिजत घालून त्याचा लगदा बनवतात आणि त्या लगद्यापासून पेपर म्हणजे कागद बनवतात. कागद बनवण्यासाठी सुद्धा plants are useful to us. Plants make paper for us. Different medicines, like ginger, tulsi, neem यासारखी विविध औषधं we get from plants. We get medicine from the plants. And मोस्ट इम्पॉर्टंट शेल्टर, निवारा. आपण मगाशी बघितलं अन्न, वस्त्र आणि आता निवारा राहिलेला. हा निवारा म्हणजे शेल्टर, फूड, क्लोथिंग, शेल्टर. Shelter also we get because we can build houses from the wood. The wood comes from plants and the wood comes from plants. We can make houses of woods and we get the wood from the plants. So we also get shelter from the plants. We also get shelter from the plants. So plants are very useful to us. They give us everything. Everything plants give us. Oxygen, food, firewood, clothes, furniture, paper, medicine, shelter. Each and everything plants give us. We should protect trees. आता एवढी जर प्लांट्स उपयोगी आहे तर आपण त्या झाडांचं रक्षण केलं पाहिजे. झाडांचं चांगलं संवर्धन केलं पाहिजे. संवर्धन म्हणजे काय? चांगल्या रीतीने वाढविणे. झाडे चांगल्या रीतीने वाढविणे. त्यांचं रक्षण केलं पाहिजे. लावलेल्या झाडांचं रक्षण सुद्धा आपण केलं पाहिजे. We should protect trees. बघा, मी तुम्हाला I will show you different slogans about trees. Okay, save a tree, it don't charge a fee. Save a tree, it don't charge a fee. झाडाचं रक्षण करा, त्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाही. Tree is our best friend. They give us free oxygen. झाडे आपले अत्यंत चांगले मित्र आहेत. बेस्ट फ्रेंड. गुड, बेटर, बेस्ट. गुड म्हणजे चांगले, बेटर म्हणजे त्यापेक्षा चांगले आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगले. ट्री इज अवर बेस्ट फ्रेंड. झाड हा आपला सगळ्यात चांगला मित्र आहे. दे गिव्ह अस फ्री ऑक्सिजन. आपल्या जगण्यासाठी लागणारा जो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आहे तो झाडांकडून आपल्याला फ्री, फुकट मिळतो. Okay, we get free oxygen from trees. Save trees, get natural friends. झाडे वाचवा, तोडू नका. झाडे वाचवा आणि नैसर्गिक मित्र मिळवा. झाडाला वाचवा आणि झाडासारखा एक नैसर्गिक मित्र मिळवा. Save tree, save shelter of animals. झाडांचं रक्षण करा आणि प्राण्यांच्या निवाऱ्याचं रक्षण करा. Save tree, save shelter of animals. प्राण्यांना जो निवारा मिळतो, सावली मिळतो, झाडाखाली एक हक्काचं घर मिळतं, ते त्यांच्यापासून हिरावून घेऊ नका. Save tree, save shelter of animals. Love your life and plant more trees. तुमच्या आयुष्यावर प्रेम करा आणि त्यासाठी भरपूर झाडे लावा.
बघा मी तुम्हाला किती स्लोगन्स दाखवले झाडांबद्दल. तर कशासाठी हे सगळं दाखवलं आहे, तर झाडांचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे हे तुम्हाला समजण्यासाठी मी तुम्हाला ही सर्व प्रकारची स्लोगन्स, महत्वाची वाक्ये दाखवलेली आहेत. Okay, these are different kinds of plants. There are some types of plants: trees, shrubs, climbers, herbs, creepers are the types of plants. Let us take a trip to the kingdom of plants. चला वनस्पतीच्या राज्याची एक सहल करून येऊया. वनस्पतीच्या राज्यात एक फेरफटका मारून येऊया. लेट अस टेक अ ट्रिप. ट्रिप म्हणजे सहल, हो की नाही, फेरफटका. एक फेरफटका मारून येऊया कुठे, वनस्पतींच्या राज्यात, झाडांच्या राज्यात. व्हॉट अ ग्रेट व्हरायटी. बाप रे, झाडांमध्ये केवढी विविधता आहे, भरपूर विविधता आहे. व्हरायटी म्हणजे विविधता. व्हॉट अ ग्रेट व्हरायटी. लेट अस टेक अ ट्रिप टू द किंगडम ऑफ प्लांट्स. व्हॉट अ ग्रेट व्हरायटी. See, different kinds of plants are here. There are thousands and thousands of different types of plants here. झाडांच्या हजारो आणि हजारो पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वनस्पती तुम्हाला किंगडम ऑफ प्लांट्स मध्ये पाहायला मिळतील. आता बघा, एवढ्या हजारो प्रकार आहेत झाडांचे. देयर इज अ व्हरायटी ऑफ प्लांट्स. सगळेच आपण आता अभ्यास करू शकणार नाही, पण त्यातले काही महत्वाचे जे आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करूया, त्यांची आज आपण माहिती घेऊया. ओके, देर आर सम डिफरंट अँड इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ प्लांट्स, इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ प्लांट्स. वी विल नो मोर अबाउट देम. दिस इज मॉस. मॉस म्हणजे मराठीत शेवाळ म्हणतो आपण याला, शेवाळ. बघा, जिथे ओलसरपणा असतो, पाऊस पडून गेला की अशा प्रकारचं शेवाळ येतं. हे शेवाळ जे असतं, this is moss. This is different types of moss. This is moss. How it is? It is soft. ते मऊ असतं. It is soft. And it looks like a bright green carpet. ते कसं दिसतं? It looks like a bright green carpet. ओके, ते एखाद्या हिरव्यागार शुभ्र गालीच्या सारखं दिसतं. हिरव्यागार शुभ्र गालीच्या सारखं हे मॉस दिसतं. दिस इज मॉस. इट इज सॉफ्ट. अत्यंत मऊ असतं. अँड इट लुक्स लाईक अ ब्राईट ग्रीन कार्पेट. इट लुक्स लाईक ब्राईट ग्रीन कार्पेट. दिस इज मॉस. It is soft. It looks like a bright green carpet. Now look at the grass. Grass म्हणजे गवत. Look at the grass. Look at the grass. गवताकडे पहा. This too is soft, green and short. हे सुद्धा मऊ मऊ असतं. ग्रीन म्हणजे हिरवगार असतं आणि शॉर्ट म्हणजे छोटंसं, लांब, रुंद, उंचीनी छोट असतं, शॉर्ट असतं. ओके, बट डू यू नो, तुम्हाला माहितीये का, राईस, व्हीट अँड ज्वार आर ऑल्सो टाइप्स ऑफ ग्रास. दे गिव्ह अस ग्रेन. तुम्हाला माहितीये का की तांदूळ, गहू, बघा मी तुम्हाला दाखवते, राईस, राईस ग्रास. दिस इज व्हीट ग्रास. दे आर ऑल्सो ग्रास. पण ह्या ग्रास पासून आपल्याला काय मिळतं? ग्रेन. ग्रेन म्हणजे धान्य. या गवतापासून, राईस ग्रास, व्हीट ग्रास, ज्वार ग्रास यांच्यापासून आपल्याला धान्य मिळतं.
Again we will read. Look at the grass. This too is soft, green and short. But do you know rice, wheat and jowar are also types of grass. They give us grain. This plant has a thin stem and so many leaves. It is a herb. It is a This plant has a thin stem and so many leaves. It is a herb. This plant has thin stem. Thin म्हणजे पातळ, बारीक. स्टेम म्हणजे खोड, जे छोटं खोड असतं, पातळ खोड असतं त्याला स्टेम म्हणतात. आणि त्याला भरपूर पानं सुद्धा असतात. हे जे हर्ब असतं, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती. बघा, वेगवेगळ्या औषधी वनस्पती तुम्हाला इथे मी दाखवल्या आहे. These all are herbs. See here also you will see herbs. And these are some more herbs. This plant has a thin stem and so many leaves. It is a herb. It is a herb. आता आपण बुश बद्दल माहिती घेऊया. This plant has a tough stem and so many branches. या झाडाचं जे खोड असतं ते टफ म्हणजे टक असतं, चिवट असतं. टफ, इट इज टफ. अँड सो मेनी ब्रांचेस. आणि बुशला म्हणजे झुडपाला खूप फांद्या असतात. इट हॅज मेनी लिव्स टू. त्याला पानं पण भरपूर असतात. इट इज अ बुश और श्रब. त्याला बुश किंवा श्रब असं म्हणतात. दीज आर bushes or shrubs. This plant has a tough stem and so many branches. It has many leaves too. It is a bush or shrub. This is bush. Okay, and look at this. Look at this. What a thick trunk. बघा, ट्रंक म्हणजे खोड, केवढं जाड खोड आहे बघा. इट इज सो टॉल. ते झाड सुद्धा खूप उंच आहे. इट्स अ ट्री. हे झाड आहे. कॅन यू क्लाइंब अ ट्री? असं उंच झाड तुम्हाला चढता येतं का? एवढ्या उंच झाडावर तुम्हाला चढता येतं का? And look at this. What a thick trunk. It is so tall. It's a tree. Can you climb a tree? What do we see here? बघा. What do we see here climbing this tree? बघा काय दिसतंय तुम्हाला झाडावर चढताना? You will see both the pictures. You can see something climbing on the tree. It is a climber. It is a climber or a vine. Climber किंवा वाईन म्हणतात याला. These plants grow very fast. या झाडांची वाढ खूप वेगाने होते. It's a climber or a vine. These plants grow very fast. These plants grow very fast. झाडावर चढणारं जे काही आहे त्याला क्लाइंबर किंवा वाईन म्हणतात आणि याची वाढ अत्यंत वेगाने होते. These plants grow very fast.
Be very careful with this plant. Be very careful with this plant. या झाडाबद्दल अत्यंत काळजी घ्या. का बरं? इट्स अ कॅक्टस. हे निवडुंग आहे. इट्स अ कॅक्टस. इट हॅज मेनी थॉर्न्स. त्या झाडावर भरपूर काटे आहे. द थॉर्न्स कॅन प्रिक यू. ते काटे तुम्हाला टोचतील, त्यामुळे त्यांची खूप काळजी घ्या. Be very careful with this plant. It's a cactus. It has many thorns. The thorns can prick you. These are different types of cactus. These are different types of cactus. They are cactus. The plant kingdom is a beautiful kingdom. Would you like to grow a plant? तुम्हाला Plant kingdom is a beautiful kingdom. झाडांचं राज्य हे अत्यंत सुंदर राज्य आहे. Would you like to grow a plant? तुम्हाला एखादं झाड लावायला आवडेल का? झाड लावून त्या झाडाची निगा राखायला, to take care of that plant. Would you like to take care of a plant? Okay, what we saw today: moss, herbs, cactus, shrub, tree, grass, and cactus. So many types we have seen today. मॉस, काही कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला सांगते. मॉस म्हणजे शेवाळे, ग्रास म्हणजे गवत, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती, स्टेम म्हणजे खोड, बुश म्हणजे झुडूप, ट्रंक म्हणजे मोठं खोड, क्लाइंबर म्हणजे वेल, कॅक्टस म्हणजे निवडुंग, थॉर्न्स म्हणजे काटे, प्रिक म्हणजे टोचणे, किंगडम म्हणजे राज्य, व्हरायटी म्हणजे विविधता, टफ म्हणजे टणक, कार्पेट म्हणजे गालिचा, ग्रेन म्हणजे धान्य. ओके, पुन्हा एकदा. मॉस म्हणजे शेवाळे, ग्रास म्हणजे गवत, हर्ब म्हणजे औषधी वनस्पती, स्टेम म्हणजे खोड, बुश म्हणजे झुडूप, ट्रंक म्हणजे खोड, क्लाइंबर म्हणजे वेल, कॅक्टस म्हणजे निवडुंग, थॉर्न्स म्हणजे काटे, प्रिक म्हणजे टोचणे, किंगडम म्हणजे राज्य, व्हरायटी म्हणजे विविधता, टफ म्हणजे टणक, कार्पेट म्हणजे गालिचा, ग्रेन म्हणजे धान्य. आता बघा, इथे झाडाच्या भागांची नावं लिहून आपल्याला रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहे. ओके, सगळ्यात पहिलं काय आहे बघा. पहिलं, हा झाडाचा जो वरचा भाग असतो त्याला झाडाचा क्राउन असं म्हणतात. झाडाचा मुकुट, झाडाचा जो वरचा भाग दाखवलाय आपल्याला एक या अंकाने, त्याला झाडाचा क्राउन म्हणतात. क्राउन ऑफ अ ट्री. सो वी विल राईट क्राउन, CROWN, क्राउन. ओके, सेकंड, these are roots. ROOTS. Third is trunk. TRUNK, trunk. Okay. Fourth, it is, बघा बाण दाखवलाय ते आहे झाडाचं साल. It is a bark. BARK. Okay. Fifth, they are branch. This is branch. BRANCH. And sixth, they are leaves. 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 Okay. Draw pictures to show the following.
बघा, या झाडामध्ये मोठं झाड आहे. दिस इज ट्रंक अँड दिस इज ब्रांच. दिस इज बुश अँड दिस इज स्टेम. These are leaves. लीफ आहे, हे पान आहे, हिरवं आहे ते, आणि त्याच्यावर आहेत मोठे मोठे ते थॉर्न, काटे. राईट? What we have seen: branch, trunk, bush, stem, leaf and thorn. Match the sentences in A with plants in B. ओके, बघा बी मध्ये काय काय लिहिलंय वाचूया एकदा. कॅक्टस, ट्री, ग्रास, मॉस, बुश, हर्ब, क्लाइंबर. ओके, आता आपण मॅच करूया. इट इज सॉफ्ट, ग्रीन अँड शॉर्ट. इट इज ग्रास. It looks like soft green carpet. It is moss. It has many thorns. It is cactus, a plant with thin stem and many leaves. It is herb. This plant climbs a tree or a wall. It's a climber. It is tall and has thick trunk. It is tree, a plant with tough stem and many branches. It's a bush. Grass, moss, cactus, herb, climber, tree, bush. There are examples of grass. Two examples of grass: wheat and rice. Two examples of herb: garlic, mint. Two examples of shrub: rose, lemon. Two examples of tree: banyan tree, mango tree. Two examples of climber: grapes and cucumber. Bye bye children. Take care. Be safe. Have a nice day.